In last lecture, we studied the detailed information of climatic factors, also physiographic factors. Now, today we are going to learn the lecture number 17, measures for soil and water conservation, agronomical, biological, and engineering. In soil conservation, preventive technique is used to protect the soil and water and its losses. बघा, इन सॉइल कन्झर्वेशन म्हणजे मृद संधारणामध्ये प्रिव्हेंटिव्ह टेक्निक वापरायच्या. कशासाठी वापरायच्या? टू प्रोटेक्ट द सॉइल अँड वॉटर. सॉइल अँड वॉटर आणि त्याचबरोबर त्यांचा होणारा ऱ्हास किंवा लॉसेस हे थांबवण्यासाठी टेक्निक वापरायच्या. In hilly region, land topography has steep slope. हिली रिजन मध्ये किंवा डोंगर किंवा टेकडीच्या भागामध्ये जमिनीला स्टीप स्लोप म्हणजे अतिशय तीव्र उतार असतो अँड इज सब्जेक्टेड टू इरोजन प्रॉब्लेम. आणि त्यामुळं त्या ठिकाणी इरोजन प्रॉब्लेम दिसून येऊ शकतो. ड्यू टू विच लेस व्हेजिटेशन इस्टॅब्लिशमेंट. त्या ठिकाणी व्हेजिटेशन कमी आहे. विच ॲक्सेलरेट्स टू लार्ज अमाऊंट ऑफ सॉइल इरोजन. त्यामुळं सॉइल इरोजन हे भरपूर होणार आहे. ए लार्ज अमाऊंट ऑफ सॉइल इज ट्रान्सपोर्टेड टू द स्ट्रीम ॲट cultivable land at foot hill which creates the problem for cultivation. Cultivation ला ते प्रॉब्लेम तयार करू शकतात. The vegetation helps in reducing the surface runoff and the soil erosion. Vegetation मुळे surface runoff आणि soil erosion कमी होऊ शकतं. The agronomical measure including contouring, strip cropping and tillage practices. Agronomical measure मध्ये काय काय दिसून येणार आहे? तर contouring, strip cropping आणि tillage practices म्हणजे मशागतीची कामं are very useful to control the soil erosion. ह्या गोष्टी soil erosion करण्यासाठी किंवा थांबवण्यासाठी युजफुल आहे म्हणजे उपयोगी पडतात. The adoption of these measures depend upon the site specific condition. या मेथडचं अडॉप्शन करणं किंवा वापरणं हे साईट स्पेसिफिक कंडिशन आहे म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी ते वेगवेगळं असणार आहे. लाईक लँड स्लोप, सॉइल टाइप अँड रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स, क्रॉपिंग सिस्टीम अँड टिलेज प्रॅक्टिसेस एक्सेट्रा. म्हणजे काय कंडिशन वेगवेगळे असणार आहेत. साईट स्पेसिफिक म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असणार आहे. कंडिशन कोणकोणते असणार आहेत तर लँड स्लोप, सॉइल टाइप आणि रेनफॉल कॅरेक्टरिस्टिक्स असेल किंवा पीक पद्धती किंवा क्रॉपिंग सिस्टीम असेल. त्यानंतर टिलेज प्रॅक्टिसेस म्हणजे मशागतीची कामं कोणकोणत्या पद्धतीची आहेत त्यामध्ये असेल. टू कंट्रोल द सॉइल इरोजन मेकॅनिकल और इंजिनिअरिंग मेजर आर कम्प्लीट फर्स्ट लाइन ऑफ डेन्स फेन्स where as agronomical measure are counted as second line of defense to arrest the soil erosion. या ठिकाणी काय म्हणते तर सॉइल इरोजन कंट्रोल करायचं असेल तर मेकॅनिकल किंवा इंजिनिअरिंग मेजर हे फर्स्ट लाईन आहे. त्याचबरोबर ॲग्रोनॉमिकल मेजर हे सेकंड लाईन्स ऑफ डिफेन्स टू अरेस्ट द सॉइल इरोजन. सॉइल इरोजन अरेस्ट करण्याची ही सेकंड लाईन आहे. फर्स्ट लाईन मेकॅनिकल किंवा इंजिनिअरिंग मेजर आणि सेकंड ॲग्रोनॉमिकल मेजर. इथं असं म्हणतंय म्हणून खाली इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर मध्ये ते वेगळं सांगते. तर काय सांगते बघूया. इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर्स. ॲग्रोनॉमिकल मेजर्स आर मोर इकॉनॉमिकल. बघा इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर्स या घटकावरती बऱ्याच वेळा प्रश्न पडलेला आहे की राईट द इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर्स किंवा
डिस्क्राइब द इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर्स. 7 ते 8 ओळी आहेत. नीट लक्ष देऊन ऐका, नीट त्याचा अभ्यास करा. मी स्लो मोशन मध्ये एकदा सांगतो बघा. ॲग्रोनॉमिकल मेजर्स आर मोर इकॉनॉमिकल. ॲग्रोनॉमिकल मेजर्स हा मोर इकॉनॉमिकल म्हणजे थोडेफार स्वस्त आहे. दीज मेजर्स आर लॉंग लास्टिंग अँड इफेक्टिव्ह. हे मेजर लॉंग लास्टिंग आहेत आणि इफेक्टिव्ह आहे. ॲग्रोनॉमिकल मेजर्स आर मोर इकॉनॉमिकल. दीज मेजर्स आर लॉंग लास्टिंग अँड इफेक्टिव्ह. इट इज द फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स टू कंट्रोल सॉइल इरोजन. मग ते सेकंड लाईन म्हणून परत होते त्यांनी दिले. फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स टू कंट्रोल सॉइल इरोजन. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग व्हेजिटेशन. ही कसली प्रॅक्टिस आहे? ग्रोईंग व्हेजिटेशन ऑन माइल्ड स्लोपी लँड टू कव्हर दॅम फॉर कंट्रोल ऑफ इरोजन. कंट्रोल ऑफ इरोजन म्हणजे काय? इट इज अ प्रॅक्टिस ऑफ ग्रोईंग व्हेजिटेशन ऑन माइल्ड स्लोपी लँड. माइल्ड स्लोपी लँडवर व्हेजिटेशन ग्रो केलं जातं टू कव्हर दॅम फॉर कंट्रोल ऑफ इरोजन. इरोजन कंट्रोल करण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. कंट्रोल द इरोजन, कंट्रोल ऑफ इरोजन. हे बघितलं आपण. व्हेजिटेशन डेसिपेट्स द इरोजिव्ह पॉवर ऑफ इरोजन एजंट. एक्झाम्पल वॉटर ऑफ विंड. व्हेजिटेशन डिसिपेट्स म्हणजे व्हेजिटेशन काय करते तर डिसिपेट्स द इरोजिव्ह पॉवर ऑफ इरोजन एजंट. जे इरोजिव्ह पॉवर जे आहे इरोजन एजंट त्या पॉवर कमी करण्याचं काम व्हेजिटेशन म्हणजे अडथळा आणते. थोडं पॉवर त्याची कमी होते. इट ऑल्सो एनहान्स द इन्फिल्ट्रेशन रेट ऑफ द सॉइल. इन्फिल्ट्रेशन रेट जो आहे सॉइल मधला तो वाढवण्याचं किंवा त्याचं संवर्धन करण्याचं काम हे ॲग्रोनॉमिकल मेजर करणार आहे. अँड रिड्युसिंग द रन ऑफ व्हॉल्यूम अँड व्हेलॉसिटी ऑफ फ्लोइंग वॉटर. इन्फिल्ट्रेशन वाढल्यानंतर रन ऑफ कमी होणार आहे. हे बघितलं आपण. त्यानंतर इट ऑल्सो कंट्रोल्स द सेडिमेंटेशन इन चॅनल्स और रिझर्वायर्स ड्यू टू डिसिपेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ फॉलिंग रेनड्रॉप which resulted into reduction in splash erosion. या ठिकाणी काय होतंय तर काय कंट्रोल करणार आहे? इट ऑल्सो कंट्रोल्स सेडिमेंटेशन इन चॅनल्स. चॅनल्स मधलं सेडिमेंटेशन कमी करणार आहे. रिझर्वायर्स ड्यू टू डिसिपेशन ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ फॉलिंग रेनड्रॉप which resulted into reduction in splash erosion. स्प्लॅश इरोजन मध्ये सुद्धा थोडंफार कमी होणार आहे. त्यानंतर पुढचा मेजर आहे इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर्स मधला पुढचा पॉइंट स्ट्रिप क्रॉपिंग और व्हेजिटेशन टेक्स. स्ट्रिप क्रॉपिंग और व्हेजिटेशन मेक हिंड्रन्स टू ब्लोइंग विंड अँड रिझल्टेड इन रिडक्शन इन विंड इरोजन. स्ट्रिप क्रॉपिंग किंवा व्हेजिटेशन जर तुम्ही ग्रो केलं तर ब्लोइंग विंड म्हणजे वाहणारा वारा जो आहे त्याला अडथळा तयार होतो आणि त्यामुळं विंड इरोजन सुद्धा कमी होणार आहे. हे बघितले इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर मधले पॉइंट्स. त्यानंतर बघा काय म्हणतात तर कन्सिडरिंग द अबव्ह इम्पॉर्टन्स ऑफ व्हेजिटेशन. म्हणजे व्हेजिटेशनचं जर हे महत्त्व आपण बघितलं किंवा ॲग्रोनॉमिकल मेजरचं महत्त्व जर बघितलं सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशनच्या दृष्टिकोनातून इट्स ए सिस्टमॅटिक अप्रोच इज इम्पॉर्टंट. त्या ठिकाणी सिस्टमॅटिक अप्रोच असला पाहिजे. दे शुड बी युटिलाइज्ड ॲज पर साईट स्पेसिफिक कंडिशन अँड नीड. साईट स्पेसिफिक कंडिशन आणि नीडनुसार ते युटिलाइज करता आलं पाहिजे. त्यानंतर फॉलोइंग ॲग्रोनॉमिकल मेजर्स विच आर मोस्टली युज्ड फॉर द सॉइल अँड वॉटर शेड कॉन्झर्वेशन इन वॉटर शेड. खाली काय त्यांनी 2-3 ॲग्रोनॉमिकल मेजर्स दिलेले आहेत. त्यातला आहे बघा कंटुरिंग स्ट्रीप क्रॉपिंग अँड टिलेज प्रॅक्टिसेस. यातलं बघूयात आपण. इन ऑर्डर टू कंट्रोल द सॉइल इरोजन फ्रॉम स्लोपी एरियाज, कंटूर
क्रॉपिंग अँड टिलेज प्रॅक्टिस आर एम्प्लॉयड. स्लोपी एरियामधला सॉइल इरोजन कंट्रोल करायचा असेल तर स्ट्रिप क्रॉपिंग आणि टिलेज प्रॅक्टिस एम्प्लॉय करायचे. हे काय करतं, इट क्रिएट्स द ऑब्स्ट्रक्शन इन फ्लो, म्हणजे वाहणाऱ्याला अडथळा तयार करतं. फ्लो पाथ ऑफ सरफेस रॉक बाय मेकिंग द लँड सरफेस रफ, आणि लँड सरफेस सुद्धा रफ होऊ शकतो ड्यू टू चॅनल्स अँड रिजेस. चॅनल्स तयार झाल्यामुळे किंवा रिजेस तयार झाल्यामुळे त्या ठिकाणी अडथळा येणार आहे. दिस प्रॅक्टिस आर डायरेक्टली रिस्पॉन्सिबल फॉर इन्क्रीजिंग द इन्फिल्ट्रेशन. आणि ही प्रॅक्टिस इन्फिल्ट्रेशन इन्क्रीज करण्यासाठी महत्त्वाची आहे. इट इन्क्रीजेस द टाइम ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू रन ऑफ वॉटर. हे काय इन्क्रीज करतं, तर टाइम ऑफ ऑपॉर्च्युनिटी टू रन ऑफ वॉटर सो ॲज इन्फिल्ट्रेट इन टू द सॉइल. म्हणजे पाणी त्या ठिकाणी थांबतं आणि ते थांबल्यानंतर इन्फिल्ट्रेट होतं ड्यू टू चॅनल्स अँड रिजेस इन द फील्ड. इट ऑल्सो इन्क्रीजेस द मॉइश्चर. हे मॉइश्चर म्हणजे ओलाव्याचं प्रमाण सुद्धा वाढवणार आहे. इट ऑल्सो इन्क्रीजेस द मॉइश्चर इन द सॉइल प्रोफाइल. त्यानंतर एक या टॉपिकमधलं शेवटचं वाक्य आणि जे की ते ऑब्जेक्टिव्हला महत्त्वाचं आहे. वन्स द इन्फिल्ट्रेशन इज इन्क्रीज्ड रन ऑफ अँड सॉइल लॉस डिक्रीजेस. ऑब्जेक्टिव्हला पडण्याचं वाक्य आहे, वन्स द इन्फिल्ट्रेशन इज इन्क्रीज्ड रन ऑफ अँड सॉइल लॉस डिक्रीजेस. एकदा जर इन्फिल्ट्रेशन इन्क्रीज झालं तर रन ऑफ आणि सॉइल लॉस सुद्धा डिक्रीज होतो. वन्स द इन्फिल्ट्रेशन रेट इज इन्क्रीज्ड किंवा वन्स द इन्फिल्ट्रेशन इज इन्क्रीज्ड रन ऑफ अँड सॉइल लॉस इज डिक्रीजेस. ज्यावेळेस इन्फिल्ट्रेशन वाढतं त्यावेळेस रन ऑफ आणि सॉइल लॉस हा कमी होतो. हे बघितलं आपण लेक्चर नंबर 17 मध्ये. इथं लेक्चर नंबर 17 समाप्त होतं. मेजर्स फॉर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन, ॲग्रोनॉमिकल, बायोलॉजिकल आणि इंजिनिअरिंग. त्यामध्ये इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर्स बघितलं, कंट्रोलिंग स्ट्रिप क्रॉपिंग आणि टिलेज प्रॅक्टिसेस अशी माहिती लेक्चर नंबर 17 मध्ये आपण बघितली. त्याचबरोबर या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ ॲग्रोनॉमिकल मेजर्स यावरती बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न पडलेला आहे. आणि हे ऑब्जेक्टिव्हला एक वाक्य या टॉपिकमधलं लक्षात ठेवण्यासारखं आहे किंवा सोपं आहे. वन्स द इन्फिल्ट्रेशन इज इन्क्रीज्ड रन ऑफ अँड सॉइल लॉस डिक्रीजेस. हे वाक्य ऑब्जेक्टिव्हला विचारण्यासारखं आहे. आणि इथं हे लेक्चर नंबर 17 समाप्त होतं.